नागपुर के सदर पुलिस स्टेशन की टीम ने वाहन चोर की गुत्थी सुलझाते हुए एक शातिर चोर को गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार मामला नागपुर के सदर थाना क्षेत्र का है। दरअसल 20 फरवरी की रात ताहिर अख्तर आदमीसा नाम के व्यक्ति अपनी होंडा एक्टिवा से मस्जिद में नमाज पढ़ने गए थे। जब वे वापस लौटे तो उनकी गाड़ी गायब थी। सदर पुलिस ने तुरंत मामला दर्ज कर जांच शुरू की। तभी पुलिस टीम को एक गोपनीय सूचना से ठोस सूचना मिली। सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाया और रेनाल्ड उर्फ रोनी क्रिस्टोफर रामटे के नाम के 22 वर्षीय युवक को धर दबोचा। आरोपी जरीपटका इलाके का रहने वाला है। जब पुलिस ने आरोपी से गहनता से पूछताछ करने पर उसने न केवल ताहिर अख्तर की गाड़ी चुराने की बात कबूली, बल्कि शहर के अन्य इलाकों से भी वाहन चोरी करने का गुनाह स्वीकार किया। पुलिस ने उसके पास से कुल 4 गाड़ियां जब्त की है, जिसमें MH40 BM 5887 सफेद होंडा एक्टिवा 4G, MH31 DJ 0698 हीरो होंडा पैशन प्रो, MH31 SW 5490 ग्रे रंग की सुजुकी एक्सेस, MH49 BT 1328 डार्क ब्लू होंडा एक्टिवा 6G, जिनकी कुल कीमत करीब 1,30,000 रुपए बताई जा रही है। आगे की जांच सदर पुलिस कर रही है। ताहिर अख्तर इशा राहणार टीचर्स कॉलनी पोलीस ठाणे भिट्टीखेडा असे फिर्यादी जे आहे पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रार दिलेली होती की ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास जे आहे ते सदर येथील छोटी मस्जिद समोर जे आहे त्यांनी त्यांची गाडी जी आहे ती पार्क केलेली होती आणि ते नमाज पठणासाठी जे आहे ते छोट्या मस्जिदीमध्ये जे आहे ते गेलेले होते। ते त्यांचे जे आहे नमाज पठण झाल्यानंतर जेव्हा ज्या ठिकाणी त्यांनी गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी त्यांनी येऊन बघितलं की त्यांची गाडी त्या ठिकाणी जी आहे ते त्यांना मिळून आली। त्यावरून जे आहे ते त्यांनी दिनांक 23/2/2026 रोजी पोलीस ठाणे सदर या ठिकाणी जे आहे ती त्यांनी तक्रार नोंदवली। त्या तक्रारीमध्ये जे आहे पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी CR नंबर 100/2026 कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता 2023 अन्वये जे आहे आम्ही अज्ञात आरोपी विरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला होता। तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन येथील जे डिटेक्शन ब्रांच आहे त्या ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक श्री निलेश भोगरे व त्यांची टीम असे जे आहेत वाहन चोरीत जाणारे जे काही संशयित आहेत किंवा ज्या काही त्यांना शोध घेण्याकामी ज्या ज्या प्रोसिजर्स करावं लागतात त्या केल्यानंतर डिटेक्शन ब्रांच मधील जे आहेत पंकज तिवारी म्हणून पोलीस अंमलदार आहेत त्यांना अशी एक माहिती मिळाली की एक रेनॉल्ड उर्फ रॉनी नावाचा जो मुलगा आहे हा जो आहे नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आहेत वाहन चोरी करतो। तर त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी त्यांच्या पथकाने म्हणजे PSI निलेश भोगरे व पंकज तिवारी व त्यांचे जे सोबतचे जे स्टाफ आहे डिटेक्शन ब्रांचचा या लोकांनी जे आहेत त्याच्यावरती सापळा रचला आणि त्याच्यामध्ये जे आहे आरोपी रेनॉल्ड उर्फ रॉनी क्रिस्टोफर रामटेके वय 22 वर्ष राहणार लुंबिनी नगर पोलीस ठाणे जरीपटका नागपूर शहर या ठिकाणचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर जे आहे त्याला सखोल विचारपूस केली आणि सखोल विचारपूस केल्यानंतर जे आहे सदर CR नंबर 100/2026 मधली जी गाडी गेली होती हिरो होंडा ऍक्टिवा या गाडीला जे आहे त्यांनी रिकव्हर केलं। त्याच्यामध्ये ती गाडी मिळून आली त्याच्याकडे आणि त्याच पद्धतीने जे आहेत त्यांनी जे आहे अधिक जे आहे त्याच्याकडे बारकाईने चौकशी केली, त्याला विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर जे आहे त्याने एकूण 4 दुचाकी ज्या आहेत ज्या नागपूर शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरीला गेलेल्या आहेत अशा 4 दुचाकी ज्या आहेत त्याच्याकडून जे आहेत डिटेक्शन ब्रांचने जे आहेत आमच्या त्या जप्त केलेल्या आहेत आणि आम्ही आता त्या पद्धतीने जे आहेत ते जे गाडीचे मालक आहेत यांचा शोध घेऊन जे आहे पुढील कारवाई करणार आहोत। तर या सदरची ही जी संपूर्ण कारवाई जी आहे हे आपल्या नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, त्यानंतर जे आहेत जे सदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत माननीय श्री सुहास जगताप सर, तसेच पोलीस स्टेशन सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी श्री अमोल देशमुख सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आहेत डिटेक्शन ब्रांच पथकाने जी आहे ती केली।